देशभरातील गलाई बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। विटात झालेल्या महामेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांची एकजुटीची ताकद दिसली। यापुढच्या काळात नव्या ऊर्जेसह सर्वांनी एकत्र येण्याचे बळ दिले। आपली सोने व चांदी शुद्ध करण्याची परंपरा जिवंत ठेवत पुढील पिढीसाठी हे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आम्ही केला आहे। गलाई बांधवांच्या पाठीशी संघटना ताकदीने राहील। आगामी काळात आम्ही संघटना विस्तारावर भर दिला जाणार असून संपूर्ण देशभरात गलाई बांधवांना संघटित करण्यासाठी राज्यनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे, अध्यक्ष गणपतराव पुदाले, उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते। सतीश साळुंखे म्हणाले, स्वर्गीय प्रतापदादा साळुंखे यांचे सर्व गलाई बांधवांना एकत्र आणण्याचे स्वप्न या मेळाव्याच्या निमित्ताने साकार झाले। गलाई बांधवांच्या व्यवसायाला चालना देणाऱ्या आणि एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमात विविध प्रकारच्या मायक्रो रिफायनरिंग यंत्रसामग्रीचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते। उद्घाटनाच्या क्षणापासूनच प्रदर्शनस्थळी प्रचंड गर्दी उसळली। विशेष म्हणजे मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरांपेक्षा विट्यात एकाच दिवशी दुप्पट लोकांनी उपस्थिती लावून आपला व्यवसाय, आपली संस्कृती आणि सामाजिक एकोपा सिद्ध केला। देशभरातील जवळपास 15,000 मायक्रो रिफायनर्स या क्षेत्राशी संबंधित आहेत। भारतीय दागिने व्यवसायात सुमारे 60% रिसायकल्ड सोनं शुद्ध करून बुलियन स्वरूपात देण्याचे काम मायक्रो रिफायनर्स गेल्या 100 वर्षापासून करीत आहे। हे काम अधिक सुसंगत आणि सुसज्ज करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात नव्या यंत्रसामग्रीची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय सुधारणा यावर भर देण्यात आला। या भव्य उपक्रमाच्या आयोजनात KNC सर्व्हिसेस मुंबई आणि त्यांच्या CEO सौ क्रांती नागवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले। विटासारख्या लहान शहरात मर्यादित सोयी सुविधांमध्ये यशस्वीरित्या पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मायक्रो रिफायनर्सच्या समस्यांकडे सरकार व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले। विशेषतः BNS ॲक्टमधील सेक्शन 311 मुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, रिफायनिंगच्या मेकिंग चार्जेस 10 रुपयापर्यंत वाढवावेत, विद्यमान व्यवसायांसाठी सुलभ परवानगी आणि परवाना योजना लागू कराव्यात, मायक्रो युनिटसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, तसेच गलाई बांधवांचे माहेरघर असणाऱ्या विटा परिसरात रस्ते, रुग्णालय, उत्पादन केंद्रे, तंत्रज्ञान पार्क, कौशल्य विकास, विद्यालय अशा मूलभूत सोयी सुविधा उभाराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी सरकारकडे मांडल्या। गणपतराव पुदाले म्हणाले, या महामेळाव्याच्या माध्यमातून गलाई बांधवांनी आपली ताकद दाखवली आहे। सर्व गलाई बांधवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे। यामुळे यापुढच्या काळात गलाई बांधवांच्या अडचणीच्या काळात पाठीशी संघटना म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी ताकदीने उभे राहू। गलाई बांधवांच्या मुलांची समिती स्थापन करून युवा पिढीशी संवाद साधला जाणार आहे। खासदारांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। यापुढच्या काळात दरवर्षी विटाई गलाई बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहोत। प्रकाश पाटील म्हणाले, आगामी काळात संघटना वाढीवर भर दिला जाणार असून संपूर्ण भारतभर संघटनेचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे। या दृष्टीने आम्ही वाटचाल करणार आहोत। प्रत्येक राज्यात असोसिएशनची स्थापना करून अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडले जाणार आहेत। देशभरातील गलाई बांधव संघटित झाला तरच सर्वांचा फायदा आहे। एकीची ताकद खूप मोठी असते। यामुळे गलाई बांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे। आपण सर्वजण एक आहोत ही भावना ठेवून सर्व गलाई बांधवांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित आले पाहिजे। फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या